चला वेलकम बॅक. आलेल्या सर्व क्रीडा रसिक प्रेक्षकांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत घेऊन जातोय सर्व मॅचच्या दिशेने, ज्या ठिकाणी शिवम बॉलिंग मार्क वरती आणि सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आली आहे. एका बाजूला वियॉन आणि मिलिंद ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. बॉलिंग मार्कवरती शिवम. 3 चेंडू आतापर्यंत झालेत. वेगवान चेंडू हाताळण्याचा प्रयत्न, त्या चेंडूवरती पुन्हा एकदा सिंगल येत असताना पाहायला मिळते. एका धाव्याने डावलकाला बढावा देण्याचा प्रयत्न केला जातोय. लगातार 2 मॅच जिंकल्यानंतर गुरुदत्त मनेलपाडा संघ हो दिशा देण्याचा प्रयत्न, चेंडूला एका धाब्यासाठी पाठवलं. सिंगल धाब येताना पाहायला मिळते. एका धाब्याने धावफलक पुढे जाईल. 4 चेंडू 8 बरोबर आहे. मग अशी 3 म्हटलं होतं गंभीर, बरोबर आहे. ओ यावेळेला चेंडू मागे निघून गेलाय. पुन्हा एकदा गतिमान चेंडू बॅटची काढा घेऊन मागे गेला. सिंगल धाव आली. बघा कशा पद्धतीने हाताळला होता. खूप चांगली डिलिव्हरी. बॅटला ब्रश करून चेंडू मागे निघून गेला होता. त्याच्यावरती 1 धाव आली. 9 धावा धावपलकावरती. हलक्या हाताने खेळलेच चेंडूला आणि जोपर्यंत फील्ड केलं जाईल तोपर्यंत 1 धाव. पहिलं षटक संपलं. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 10 धावा धावपलकावरती टीम DCC B. चला यानंतर एक मॅच नंतर जो होणार सेकंड लॉट आहे त्याच्या टीमने कृपया करून रिपोर्ट करा. नवयुग 11 जयेश स्मृती अर्नाळा, JKCC अर्नाळा, जीवदानी माऊली फुलपाडा. टीम प्लेयर्स आपण किट घेण्यासाठी यायचं आहे. उजवष्टीच्या बाहेर वाईटची सांगता होती. अतिरिक्त स्वरूपाची धाव. रोशन 6 चेंडू ऑनसाईडला पुन्हा एकदा खेळले. चेंडूला डिक्लेअर झोनच्या दिशेने पाठवलं. 1 धाव येते. कोणीही अटॅक करायला तयार नाही आहे. जो अटॅक कालच्या पहिल्या लॉटमध्ये वारंवार आम्ही तेच सांगतो, जो बघायला मिळाला होता तो अटॅक खूप कमी मॅचमध्ये बघायला मिळाला. आणि यावेळेला चेंडू कुठे गेलाय? दोघांच्या मध्ये शिवम बागाच्या भूमिकेत बरोबर बाउंड्री लाईनच्या जवळ चेंडू टप्पा पडत असताना बाहेर निघून गेलाय. 1 बाउन्स चौकार. चौकार आला. 4 धावा आल्या. 4 धावाने धावफलक वेगानं वाढतंय. जाऊन पोहोचले 17 वरती. दुसरं षटक आहे. युआन प्रभावित केलं. युआनने आपल्या खेळीने बॅटिंग ऑर्डरमध्ये मोठा बदलाव DCC B ने केलाय. बाहेर निघणारे चेंडू पंचांचे दोन्ही हवेमध्ये पसरत आहेत. अतिरिक्त स्वरूपाचे धाव धावफलकामध्ये ॲड होते. इथून जिंकणारा संघ हा आई बारुंडा 11 या संघासमवेत खेळणार आहे, त्यांच्या विरुद्ध खेळणार आहे. त्यामुळे हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न. चेंडूला एका धावेसाठी पुन्हा एकदा पाठवले गेले. सिंगल धाव येते. 21. 2 षटकं संपली. 2 षटकाच्या समाप्तीनंतर 21 धावा धावफलकावरती DCC नवापूर B. बॉलर ने प्लीज. अभिषेक. येस स्टार्ट. अभिषेक आलाय. हलक्या हाताने खेळलंय. अभिषेकच्या समोर वियॉनने आणि चेंडूला जोपर्यंत फील्ड करून बॅक केलं जाईल तोपर्यंत 1 धाव धावफलकामध्ये ॲड होते. प्रत्येक चेंडूवरती फक्त 1 आणि 1च धाव येते. मनामध्ये एकापेक्षा जास्त काही विचार येत नाही आहेत, कारण पहिल्या 2 षटकामध्ये धावा खोऱ्यानं आलेल्या आहेत. मध्ये अतिरिक्त स्वरूपाच्या असोत किंवा चौकाराच्या साह्यानं आलेल्या असोत. तो धावांचा जो काही ग्राफ आहे तो कोणतीही रिस्क घेण्यासाठी मजबूर करत नाही आहे. इथून प्रत्येक चेंडूवरती 1 धाव जरी आला तरीसुद्धा
चांगलं टोटल बघायला मिळू शकतं, फायटिंग टोटल बघायला मिळू शकतं आणि म्हणूनच प्रत्येक चेंडूवरती एक धाव घेण्याचा प्रयत्न होतोय. 3 चेंडू आणि 3 धाबा. शेवटच्या क्षणाला लेट कट केलं, चेंडूला पाठवलं एका धाब्यासाठी, टिकलेच्या स्वरूपाने धाव येईल. एक धाव, एका धाबाने धावफलक पुढं जात आहे. 25 वरती 2 चेंडूचा नो बॉल. गंभीर यांचा लाऊड कॉल आला. एक नवीन इम्प्लिमेंट गंभीर यांच्याकडून. फक्त हात नाही दाखवत तर आवाज सुद्धा आता यायला लागलाय. यावरचा चेंडू यष्टरक्षकाच्या हातामध्ये जातोय. मागे रनआउटची संधी. काय इथे विकेट येईल का? पहिल्या विकेटचं पतन. फलंदाज मिलिंद बाद. थँक्यू टीचर. नॉट आउट आहे. ओ हो. बघा, अंपायर्सने आऊट दिलं नव्हतं. फलंदाज डायरेक्टली बाहेर गेलाय, त्यामुळे फलंदाज बाद दिला जातोय. रोहन आलाय नवीन फलंदाज मैदानाच्या दिशेने. शेवटचा बॉल आणि त्याला फक्त दिशा दिली. एका धाबेसाठी पाठवलं. षटक क्रमांक 30 संपलं. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 28 धाबा धावफलकावरती. टीम DCCB. शेवटचं आणि अंतिम षटक कोणाच्या हातामध्ये सोपविलं जातंय? अल्ताफ. अल्ताफच्या हातामध्ये चेंडू. शेवटचं षटक हाताळण्यासाठी अल्ताफ आलाय आणि त्याच्या समोर ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक आहे. रोशनने फेकी केली पण चेंडूवरती चेंडूला ग्रॅप नाही करू शकले, नाही पकडू शकलेत अल्ताफ. त्यामुळे एक धाव सहज कंप्लीट केली ही रोहनने. 4थं षटक प्रगतीपथावरती आहे. अपेक्षेप्रमाणे ती तोडफोड बघायला मिळालेली नाही आहे. आता एवढ्या सगळ्या आतमध्ये येणार चेंडू. वॉटर डिलिव्हरी. सरप्राईज केले फलंदाजाला आणि फलंदाज वेट करत असताना, वाट बघत असताना, वाट कधी लागली ते कळायला नाहीये. फलंदाज बाद. अविनाश नवीन फलंदाज मैदानाच्या दिशेने येतो. यावेळेला चेंडूला अडवण्याचा प्रयत्न. फेकी केली जाते का? फेकी तर जरूर केली गेली पण ती फेकी जोपर्यंत केली जाईल तोपर्यंत एक धाव येते. 33, 34, 35 ची कहाणी बघायला मिळेल का? पुन्हा एकदा पॅडल स्वीप करण्याचा प्रयत्न. अभि यशनेच्या मागे चेंडू जवळ जातो तोपर्यंत एक धाव डिक्लेअरच्या स्वरूपाने धावफलकामध्ये ऍड होताना दिसते. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. यावेळेला चेंडू कॅपमधून नाही. चांगली फिल्डिंग. क्षेत्ररक्षण हा एक महत्वाची बाजू असते ज्यावेळेला तुम्ही अंडरआर्म बॉक्स क्रिकेट खेळता. खास करून या फॉर्मॅटमध्ये खेळत असताना तुमच्याकडे फिल्डिंग ही चांगली असणं गरजेची. फिल्डिंगचा दर्जा तुमचा चांगला असणं गरजेचा. फिल्डिंगची लेवल ही काहीशी उच्च दर्जाची असणं गरजेची. अदरवाईज तुम्ही कॉम्पीट नाही करू शकणार. तुमच्याकडे बॅटिंग आहे, बॉलिंग आहे पण फिल्डिंग नसेल तर या फॉर्मॅटला तुम्हाला उजव्या बाहेर वाईटची सांगता होतीये. यावेळेला वेगवान चेंडू आणि चेंडू सरळ यष्टीवरती. फलंदाज बाद. फलंदाज बाद होत असताना धावफलकात 33, 34 धावांचं लक्ष धावफलकात लगावलं. लक्ष ठेवलं गेलंय ते DCCB कडून. आदि योगी सेवा संस्था
संतोष भुवन या संघासमोर. मनीष घरतने टॉस दरम्यान काही 34 धावा बोलल्या, 34च्या पुढे गाडी जात नाहीये. 34 इज द टार्गेट. पुन्हा एकदा 34 मध्ये गुरुदत्त समाधानी होते, आता डीसीसी सुद्धा म्हणतात की आम्ही 34 वरती समाधान बाळगणार. सौरभ बॉल बॉयच्या भूमिकेमध्ये. गोविंद सिंह ठाकुर यांचं या ठिकाणी आगमन झालं. वेलकम गोविंद सिंह साहब, आपका तहे दिल से स्वागत हमारे प्रतियोगिता की जानिब से. आपका इस्तकबाल है इस प्रतियोगिता की जानिब से. आपसे निवेदन है कृपया करके आप हमारा आसन ग्रहण करें. मितेश ने फरमाइश की है 2 टैंकर पानी की और ठाकुर साहब ने बताया कि हाँ बिंदास ले लो. दिलदार व्यक्तिमत्व आहेत गोविंद सिंग ठाकूर आणि त्याने त्या 2 टँकरला मंजुरी दिलेली आहे. थँक्यू सो मच गोविंद सिंग जी, आपका बहुत बहुत धन्यवाद. मैदानाच्या दिशेने जाऊयात. ज्या ठिकाणी सलामीवीर फलंदाज मैदानात आलेले आहेत. सौरभ थँक्यू सो मच. बॉलबायच्या भूमिकेमध्ये आले होते आणि बघा किती कॅमेराज त्यांच्या मागे होते, किती मोबाईल, आयफोनचं स्टोरेज भरलाय तुमचे व्हिडिओ काढून प्रत्येकाचं. एवढे आयफोन्स इथे उभे राहिले होते. सौरभ बॉलबायच्या भूमिकेमध्ये होते म्हणून. अच्छा, स्मॉल केतन मात्र आहे. चला सुरुवात करा. रोशन पाटील आणि अभिषेक. बॉलिंग मार्कवरती प्रशांत. मॅचला सुरुवात. मागील वर्षी खूप मोठ्या प्रमाणात अंडरआर्म क्रिकेटचा विस्तार झाला आणि त्या विस्तारापैकी विविध विभागांमध्ये म्हणजे खास करून वसई, विरार, नालासोपारा या विभागांचा ज्यावेळेला विचार करतो त्यावेळेला जे नागिनदास, मोरेगाव आणि नार्लेश्वर नगर चा विकास म्हणजे तिथे मोठ्या प्रमाणात क्रिकेट खेळलं गेलं. खास करून नार्लेश्वर नगरमध्ये मोठ्या प्रमाणात हे अंडरआर्म बॉक्स क्रिकेट खेळलं गेलं आहे. दुसरी गोष्ट, तुम्ही फुलपाड्यात जर जाल तर तिथे खूप मोठी क्रांती झाली. PPL नंतर मागील 4 वर्षाच्या मेहनतीनंतर फुलपाडा क्रीडा मंडळाच्या वतीनं जे काही इनिशिएटिव्ह घेतले गेले त्यामुळे तिथलं क्रिकेट वाढलं. ऑनसाईडला खेळण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा आणि अजून एक कुठे मोठा इम्पॅक्ट बघायला मिळालेला असेल या वसई विरार बॉक्स अंडरआर्म क्रिकेट असोसिएशन असोत किंवा विरार क्रिकेट असोसिएशन अंतर्गत असोत, तर तो नवापूर विभाग, अर्नाळा विभाग, तिथे मोठ्या प्रमाणात या अंडरआर्म बॉक्स क्रिकेटची क्रांती झाली आहे. मगाशी DCCBच्या कर्णधाराने सांगितलं होतं की आम्ही हा फॉर्मॅट खेळत नव्हतो, पण आमच्याकडच्या टीम चांगल्या खेळल्या कारणाने आम्ही तिथून इन्स्पायर झालो आहे आणि ते तितकंच मोठं सत्य आहे. आणि म्हणूनच आता DCCB दिसते. काल गेल्या वर्षी आपण DCCला बघितलं, ज्यावेळेला चेंडू आतमध्ये येत असताना लेगस्टम्पच्या बाहेर वाईटची सांगता होती, अतिरिक्त धाब येईल. मग DCCB, DCC, दत्तगुरू, हितांश क्रियांज, नवयुग, दुर्गेश 11, जय दुर्गेश 11, JKCC, कंगारू, अनेक संघ तिकडून बघायला मिळतात. किंजल 11 तिकडचाच संघ आहे. तिथून बाप्पा मोर्या, हितांश बाप्पा मोर्या तिकडचाच संघ आहे. असे अनेक संघ आहेत. अजून एक साई यश हा एक संघ आहे. असे अनेक संघ आहेत जे अंडरआर्म क्रिकेट खेळतात. या असोसिएशनमध्ये खेळणारे संघ जे आहेत त्यांची संख्या जर आपण बघितली तर JKCC अर्नाळा, जयू दुर्गेश 11 मुक्कामपाडा, कंगारू मुक्कामपाडा, DCCB, हितांश क्रियांश यांसारखे संघ आहेत. जय स्मृती नवयुग 11 हा संघ आहे. इतकं मोठ्या प्रमाणात क्रांती झाली. सांगण्याचं तात्पर्य एकच आहे की हे जे विभाग आहेत हे मागील वर्षाच्या अगोदर जर बघाल तर तितक्या मोठ्या प्रमाणात क्रिकेट नव्हते खेळत. तिथल्या कमी टीम बघायला मिळायच्या. आता ती क्रांती झाली आहे, ही क्रिकेटमध्ये क्रांती. यावेळेला लेगस्टम्पच्या बाहेरचा चेंडू खूप चांगल्या रीतीने फील्ड केलं. पंच वळत असताना वाईटचा इशारा पंचांकडून आला. ऑनसाईडला खेळण्याचा प्रयत्न, चेंडू एका धावेसाठी जातोय. आणि म्हणूनच वसई विरार बॉक्स अंडरआर्म क्रिकेट असोसिएशन अंतर्गत होणाऱ्या स्पर्धांमध्ये झालेली जी काही क्रांती आहे किंवा त्यांनी जे इनिशिएटिव्ह घेतलं आहे त्याला हा मिळवत असताना खांद्याला खांदा लावून, हाताला हात लावून या सर्व संघांनी, खेळाडूंनी खेळण्याचा इरादा स्पष्ट केला. तर डाऊन दी ग्राउंड रनआउटची संधी रोशनने थांबवलं अभिषेकला. पण काही ते एक धाव कंप्लीट झाली असते का. दुसरं षटक चालू आहे आणि दुसऱ्या षटकामध्ये आता 2 चेंडूचा खेळ आणि धावफलकात धावा आहेत 9 रन्स ऑन स्कोरबोर्ड. 34चा पाठलाग करण्यासाठी 1 ते 2 मोठे ब्लास्ट अपेक्षित असणार आहेत.
बघूयात काय ते दोन मोठे ब्लास्ट होतात. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, चेंडू एका धाब्यासाठी जातोय. सिंगल आली आहे. अभिषेक आणि रोशन हे दोन स्टार खेळाडू आहेत या आदियोगी सेवा संस्था संतोष भुवन संघांमध्ये आणि त्यामुळे त्या दोघांकडून मोठ्या खेळीची, मोठ्या फटक्यांची अपेक्षा आहे. त्या अपेक्षेची पूर्तता ते करतात का हे बघावं लागणार आहे. सिंगल, शेवटचे दोन चेंडू आता बाकी आहेत. 11 वरती धावफलक घेऊन थांबलंय. हो, या वेळेला उजव्या यष्टीच्या बाहेरचा चेंडू आणि वेगवान चेंडू टाकण्याच्या नादामध्ये मिलिंदने केली आहे चूक. 2 धाबांनी त्याचं भुगतान भोगावं लागतंय. 2 धाबा धावफलकामध्ये ऍड होतील. 13 वरती धावफलक जाऊन पोहोचलं. अजूनही 2 चेंडूचा खेळणं शिल्लक आहे. ओ, यावेळेचा चेंडू बघा किती वेगवान होता. जडमध्ये टाकण्याचा प्रयत्न आणि त्या अति वेगवान चेंडूला नाही परकू शकलेत अभिषेक. चेंडू येते डॉट. आता शेवटचा आणि अंतिम चेंडू. त्या चेंडूवरती एकदा घेण्याचा प्रयत्न. सिंगल आली. सिंगल आल्यानंतर षटक क्रमांक दुसरं संपलं. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धाबा 14 बिनबाद. आदि योगी सेवा संस्था संतोष भुवन. चला, पहिली 2 षटकं संपली. तिसऱ्या षटकामध्ये युआन बॉलिंग मार्कवरती आला आणि त्याच्या समोर हो नो बॉलवरती मोठा फटका. पारस आलाय का? पारसच्या पहिल्या चेंडूवरती नो प्लस, दुसऱ्या चेंडूवरती नो +1. 17 वरती धावफलक आहे. आता खरी मॅचला मजा येणार आहे. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, टॅप केला, समोरच्या दिशेने अडवण्याचा प्रयत्न केला आहे. यावेळेला युआन स्क्रीनवरती आला, फ्रेममध्ये आला. सिंगल धाव तोपर्यंत धावून कंप्लीट केली गेली. पुन्हा एकदा बॉलिंग मार्फती गोलंदाज पारस तयार. डाऊन दी ग्राउंड. ओ, हाताच्या जवळून चेंडू गेलाय वेगानं सीमारेखा पार. ताकदवर फटका. ताकद आणि दहशत एकदाच दाखवत असताना आधी योगी सेवा संस्था संतोष भुवन कडून रोशन पाटीलच्या बॅटमधून पॉवरफुल ब्लास्ट, चौकार. उमेदीने भरलेला, प्रोत्साहनाने भरलेला हा फटका. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा मृदुल मेहर चेंडूच्या मागे जात आहे. चेंडूला अडवण्याचा प्रयत्न, परंतु चेंडू एका धाब्यासाठी चौकार. सिंगल आलाय आणि सिंगल नंतर 23 वरती धावफलक जाऊन पोहोचलाय. 23. आता शेवटचे 8 चेंडू शिल्लक आहेत. 8 चेंडूंमध्ये 11 धाब्यांची गरज. 8-11. उलटाच बॉल पुन्हा एकदा समोरच्या दिशेने आणि त्या चेंडूवरती चला, नवीन फलंदाज शिवम मैदानाच्या आतमध्ये येतोय. पारसने ब्रेक थ्रू मिळवून दिला अखेरकार. पारसने नव्हे तर ती रनआउट आली होती. हो, यावेळेला गॅपमधून दोघांच्या मधून चेंडू सीमारेखा पार, चौकार. थँक्यू. तिथे 27 वरती धावफलक जाऊन पोहोचलाय. आता 6 चेंडू आणि 7 धावांची गरज. व्हॉट अ बॅटिंग बाय मिस्टर रोशन पाटील.
शानदार बॅटिंगचा नजारा. टीम मीटिंग बोलायला गेले DCC कडून कोणाला षटक द्यायचं, कोणाच्या हातामध्ये ती जबाबदारी सोपवायची. हे आमचं मनरपाडा गाव आणि त्यानंतर हा ड्रोन व्ह्यू आहे संपूर्ण गावाचा आणि त्या गावानंतर त्या गावामध्ये कुठे मैदान लपलंय बघा. हळूच त्या झाडगडीमध्ये बिल्डिंगच्या बाजूला हे मैदान मनरपाड्याचं कसं लपलंय ते बघू शकता. त्यानंतर त्याच्या खाली तो मंडप जो या स्पर्धेदरम्यान बांधला गेलाय. त्या विकेटवरच्या लाईन्स, ती विकेट, पुन्हा एकदा ते व्ह्यू आपण बघणार आहोत, त्याचं वर्णन करणार आहोत. शेवटचे 6 चेंडू आणि 7 धावांची गरज. 6 मध्ये 7. कोण करणार कोणावरती मात आणि कोणाचा होणार आहे घात, कोण करणार आहे घात, बघूयात. 6 बॉल 7. पहिला चेंडू एका धावेसाठी चेंडूला खेळलं शिवमने त्याची जबाबदारी ओळखली आहे. रोशन पाटीलला स्ट्राईक एंडवरती आणलंय. रोशनने 2 फटके जे सीमारेखा पार पाठवलेत ते निर्णायक राहिलेत, गेम चेंजर राहिलेत, द की फॅक्टर ऑफ दी इनिंग. बॅकफुट जाऊन खेळण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा चेंडू एका धावेसाठी, प्रत्येक चेंडूवरती 1 धाव घेणं हे एकमेव उद्दिष्ट या दोन्ही फलंदाजांचं बघायला मिळतंय. आणि असं असताना आता 4 चेंडू 5 धावांची गरज. कोण खेळणार? आई बारुंडा 11 या संघासमोर ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, चेंडूला अडवलं, फेकी केली, तोपर्यंत सिंगल. दोन्ही संघांची ही पहिली वेळ आहे या मैदानावर खेळण्याची. असं पहिलं वर्ष आहे. त्या पहिल्या वर्षामध्ये हे 2 संघ खेळतात. यावेळेला चेंडू सोडू दिला रोशनने. ये बहुत बड़ी मिस्टेक. जवळ आलेला सामना आता या डॉटने खूप जवळ होता, खूप क्लोज होता आणि त्या चेंडूला पाठवून जाऊ दिलं विकेट किपरकडे. 2 चेंडू आणि 4 धावांची गरज. 2 मध्ये 4. रोशन पाटील काय चेंडूला करणार पार, काय या मॅचचा हकदार बनणार का रोशन, पाहूयात. 4 बॉलर विकेट किपर, टोटल 10. सगळ्या संघांना विनंती आहे बॅकफुट जाऊन खेळण्याचा प्रयत्न. डाऊन द ग्राउंड चेंडूने सीमारेषा गाठत असताना बिलकुल स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. चेंडू सीमारेखा पार, चौकार. मॅच फिनिश. सामना संपलाय, सामना जिंकलाय आदि योगी सेवा संस्था संतोष भुवन या संघाने. आणि पराभवाच्या छायामध्ये DCCB. हार्ड लक DCCB. पण आपण आलात या स्पर्धेमध्ये खेळण्याचं धाडस केलं, आपली ती साहसी वृत्ती दाखवलीत, आपल्या खेळाने प्रभावित करण्याचा प्रयत्न केलात, त्याबद्दल आपलं विशेष कौतुक गुरुदत्त क्रिकेट क्लबच्या वतीनं